हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9th मधील चॅप्टर नंबर 5 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मधील प्रॉब्लेम सेट 5 सॉर्ट आउट करत आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. सो क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये टोटल 3 क्वेश्चन्स आहेत. त्यातील फर्स्ट वन, इफ 3x plus 5y is equal to 9 and 5x plus 3y is equal to 7, then what is the value of x plus y. सिम्पली आपल्याला x प्लस वाय ही ॲडिशन फाइंड आउट करायची आहे. सो गिवन जे इक्वेशन आहे त्यामध्ये सिम्पली आपल्याला ॲडिशन घ्यायची आहे. इज इट क्लियर? सॉल्व करूया. गिवन इक्वेशन्स, फर्स्ट वन 3x plus 5y is equal to 9 and second one 5x plus 3y is equal to 7. सो सुरुवातीला आपण इक्वेशनला नंबर करूया. 3x plus 5y is equal to 9 या इक्वेशनला आपण नंबर 1 ने इंडिकेट करूया. त्यानंतर 5x plus 3y is equal to 7 या इक्वेशनला सेकंड नंबरने इंडिकेट करूया. सो वी हॅव टू फाइंड आउट x plus y. इज इट क्लियर? सो वी कॅन राइट बाय taking addition of equation 1 and 2. So equation 1, that means 3x plus 5y is equal to 9 plus 5x plus 3y is equal to 7. Is it clear? So addition घ्यायची आहे. 3x plus 5x, that means 8x plus 5y plus 3y, that means 8y is equal to 9 plus 7, that means 16. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर या इक्वेशनला आपण 8 ने कट करू शकतो. सो वी कॅन राइट divide both the sides by 8. Is it clear? So we can write 8x upon 8 plus 8y upon 8 is equal to 16 upon 8. Is it clear? So 8 ला 8 कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर 8 ला 8 कॅन्सल, 8 1 जा 8, 8 2 जा 16. Is it clear? So we can write equation x plus y is equal to 2. So ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. x plus y is equal to 2. It is our answer. That means see the options. Option A is the correct answer. So we can write therefore option A is the correct answer. Simple असा क्वेश्चन होता. Then next question. Second one, when 5 is subtracted from length and breadth of the rectangle, the perimeter becomes 26. What is the mathematical form of the statement? So सुरुवातीला आपण लेंथ आणि ब्रीडसाठी लेटर कन्सिडर करणार आहोत. सपोज लेंथ ऑफ द रेक्टँगल यासाठी आपण x कन्सिडर करूया. त्यानंतर ब्रीड ऑफ द रेक्टँगल यासाठी आपण y कन्सिडर करूया. इज इट क्लियर? सॉल्व करूया. लेंथ ऑफ द रेक्टँगल, लेंथ ऑफ द रेक्टँगल b x and breadth of the rectangle be y. Breadth of the rectangle be y. So according to the given condition, if 5 is subtracted from length and breadth, then new length, that means सुरुवातीला आपण लेंथसाठी x कन्सिडर केला आहे आणि x मधून 5 सबट्रॅक्ट होणार आहेत. दॅट मीन्स न्यू लेंथ इट विल बी x minus 5. इज इट क्लियर? देन न्यू ब्रीथ इट विल बी y minus 5. इज इट क्लियर? सुरुवातीला आपण ब्रीडसाठी y कन्सिडर केलेला आहे आणि ब्रीडमधून 5 सबट्रॅक्ट होणार आहे. दॅट मीन्स y minus 5 होणार आहे. इज इट क्लियर? देन
Perimeter of rectangle, it is also given. Perimeter of rectangle, it is 26. Is it clear? So we know that the formula, perimeter of rectangle, that means sum of all sides of rectangle. So perimeter of rectangle, that means 2 into in bracket L plus B. Is it clear? So perimeter given आहे, that means 26 is equal to 2 into in bracket L plus B, that means 2 times L plus 2 times B. Is it clear? That means sum of all sides. So या साइडला आपण घेऊया perimeter, it is 26 is equal to 2 as it is, length, that means x minus 5, plus width, that means y minus 5. Is it clear? So 26 as it is equal to 2 as it is in bracket आपल्याला सॉल्व करायचं आहे. इथं प्लस साइन आहे, दॅट मीन्स टर्म्स या ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहेत. x minus 5 plus y minus 5. Is it clear? So 26 is equal to 2 in bracket x plus y minus 5, that means minus 10. Is it clear? So हा 2 आहे तो आपण LHSला शिफ्ट करूया. सुरुवातीला तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, शिफ्ट झाल्यानंतर तो डिव्हायडेशनला येणार. दॅट मीन्स 26/2 होतील इज इक्वल टू x प्लस वाय मायनस 10. इज इट क्लियर? 2 नी कट करूया. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 3 जा 6. दॅट मीन्स 13 इज इक्वल टू x प्लस वाय मायनस 10. इज इट क्लियर? सो हा मायनस 10 आपण LHSला शिफ्ट केल्यानंतर तो प्लसमध्ये येणार आहे. दॅट मीन्स 13 प्लस 10 होतील. 13 प्लस 10 इज इक्वल टू x प्लस वाय. इज इट क्लियर? दॅट मीन्स 13 प्लस 10, दॅट मीन्स 23 इज इक्वल टू x प्लस वाय. सो इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 23. इट इज आवर answer. So option C is the correct answer. See the options. Option C is the correct answer. So we can write therefore option C is the correct answer. Then next question. Third one. Ajay is younger than Vijay by 5 years. Sum of their ages is 25 years. What is Ajay's age? That means we have to find out the age of Ajay. So first condition, Ajay is younger than Vijay by 5 years. That means या दोन्ही मुलांच्या एज मधील डिफरन्स हा 5 years आहे. Then second condition, sum of their ages, it is 25 years. सो सुरुवातीला आपण एज ऑफ अजयसाठी x कन्सिडर करूया, त्यानंतर एज ऑफ विजयसाठी आपण y कन्सिडर करूया. इज इट क्लियर? सॉल्व करूया. लेट एज ऑफ अजय बी x years and age of Vijay be y years. So according to the first condition, Ajay is younger than Vijay by 5 years. Ajay is younger than Vijay by 5 years. That means अजय हा विजयपेक्षा 5 इयर्सनी छोटा आहे. इज इट क्लियर? सो इक्वेशन आपण इझिली तयार करू शकतो. अजय, दॅट मीन्स अजयच्या एजसाठी आपण x कन्सिडर केलेला आहे. दॅट मीन्स x इज, दॅट मीन्स इज इक्वल टू अजय इज यंगर दॅन विजय. दॅट मीन्स विजयच्या एजसाठी आपण y कन्सिडर केलेला आहे. सो y मधून 5 सबट्रॅक्ट होणार आहे. दॅट मीन्स या दोन्ही मुलांच्या एजमधील डिफरन्स 5 आहे. सो विजय मोठा आहे, सो y मायनस x होणार आहे. y मायनस x इज इक्वल टू 5. इज इट? सो सुरुवातीला आपण x ची टर्म घेऊया. मायनस x प्लस y इज इक्वल टू 5. या इक्वेशनला आपण नंबर 1 नी इंडिकेट करूया. देन सेकंड कंडिशन
sum of their ages is 25. So equation x plus y is equal to 25. That means age of Ajay plus age of Vijay is equal to 25. या इक्वेशनला आपण नंबर सेकंडनी इंडिकेट करूया. सिम्पली आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. इक्वेशन फर्स्टमध्ये मायनस एक्स ही टर्म आहे, त्यानंतर इक्वेशन सेकंडमध्ये प्लस एक्स ही टर्म आहे. दॅट मीन्स ही टर्म इलिमिनेट करण्यासाठी सिम्पली आपल्याला ॲडिशन घ्यावी लागणार आहे. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट बाय taking addition of equation 1 and 2. Addition of equation 1 and 2. So equation 1, that means minus x plus y is equal to 5. Then second equation, x plus y is equal to 25. Is it clear? So addition घ्यायची आहे. मायनस एक्सला हा प्लस एक्स कॅन्सल होणार आहे. त्यानंतर y प्लस वाय दॅट मीन्स 2y इज इक्वल टू 25 प्लस 5 दॅट मीन्स 30. इज इट क्लियर? वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 2 सुद्धा आपल्याला शिफ्ट करावे लागतील. सो y इज इक्वल टू 30/2 होणार आहे. y इज इक्वल टू 30/2. 2ने कट केल्यानंतर y इज इक्वल टू 15. इज इट क्लियर? सो y हा आपण विजयसाठी कन्सिडर केला होता. सो विजय इज 15 years old. इथं आपण मेन्शन करूया इयर्स. इट इज दी एज ऑफ विजय. सो आपल्याला अजयचं एज फाइंड आउट करायचं आहे. सो यू कॅन राईट सबस्टिट्यूट y इज इक्वल टू 15 इन वन ऑफ द इक्वेशन. इन इक्वेशन 1 मध्ये आपण पुट करूया इक्वेशन 1. दॅट मीन्स इक्वेशन 1 इट इज मायनस एक्स प्लस y इज इक्वल टू 5. इज इट क्लियर? सो y प्लेसवर 15 येणार आहे. मायनस एक्स ॲज इट इज प्लस 15 इज इक्वल टू 5. इज इट क्लियर? सो मायनस एक्स इज इक्वल टू 5 मायनस 15 होणार आहे. इज इट क्लियर? हा 15 सुरुवातीला प्लसमध्ये आहे, शिफ्ट झाल्यानंतर तो सबट्रॅक्ट होणार आहे. दॅट मीन्स मायनस एक्स इज इक्वल टू मायनस 10 होणार आहे. इज इट क्लियर? सो मायनसला मायनस कॅन्सल होणार आहे. दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू देअरफोर एक्स इज इक्वल टू 10. इज इट क्लियर? सो हे एज आहे, युनिट येणार आहे इयर्स. दॅट मीन्स इट इज दी एज ऑफ अजय. इज इट क्लियर? दॅट मीन्स वी कॅन राईट ऑप्शन सी इज दी करेक्ट ऑप्शन. सी दी ऑप्शन. Option C is the correct answer. So therefore we can write option C is the correct answer. Correct answer. Then next question. See the question number 2. Solve the following simultaneous equation. Solve the following simultaneous equation. That means simply we have to find out the value of x and value of y. इज इट क्लियर? यामध्ये टोटल 6 एक्झाम्पल दिलेले आहेत. 1 बाय 1 सॉल्व करूया. फर्स्ट इक्वेशन इट इज 2x प्लस y इज इक्वल टू 5 अँड सेकंड इक्वेशन इट इज 3x मायनस y इज इक्वल टू 5. सो सुरुवातीला आपण इक्वेशनला नंबर देणार आहोत. सो वी कॅन राईट 2x प्लस y इज इक्वल टू 5. या इक्वेशनला आपण नंबर 1 नी इंडिकेट करूया. देन 3x मायनस y इज इक्वल टू 5. या इक्वेशनला आपण सेकंड नंबरनी इंडिकेट करूया. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इक्वेशन फर्स्टमध्ये प्लस वाय ही टर्म आहे, त्यानंतर इक्वेशन सेकंडमध्ये मायनस वाय ही टर्म आहे. सो ही टर्म कॅन्सल करण्यासाठी सिम्पली इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडमध्ये आपल्याला ॲडिशन घ्यावी लागणार आहे. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट बाय टेकिंग ॲडिशन ऑफ इक्वेशन 1 and 2. So equation 1 that means 2x plus y is equal to 5 and equation second that means 3x minus y is equal to 5. Is it clear? Addition घ्यायची आहे. प्लस वायला हे मायनस वाय कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर 2x plus 3x that means 5x
इज इक्वल टू 5 प्लस 5 दॅट मीन्स 10 इज इक्वल एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 5 हे आपल्याला शिफ्ट करावे लागतील. सुरुवातीला ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, शिफ्ट केल्यानंतर ते डिव्हायडेशनला जाणार आहेत. सो 10/5 होतील. सो 5ने आपण कट करू शकतो. 5 1 जा 5 अँड 5 2 जा 10 दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू 2. एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. देन वायची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो वी कॅन राईट नाव सबस्टिट्यूट x is equal to 2 in one of the equation. In equation 1 मध्ये आपण ती पुट करूया. सो इक्वेशन 1 दॅट मीन्स 2x प्लस y इज इक्वल टू 5 इज इक्वल. सो x प्लेसवर 2 येणार आहे. दॅट मीन्स 2 इंटू 2 प्लस y इज इक्वल टू 5 इज इक्वल. सो 4 प्लस y इज इक्वल टू 5. सो वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 4 आपल्याला RHSला शिफ्ट करावे लागतील. सुरुवातीला ते प्लसमध्ये आहेत, शिफ्ट केल्यानंतर ते सबट्रॅक्ट होणार आहेत. दॅट मीन्स 5 मायनस 4 होतील. दॅट मीन्स y इज इक्वल टू 1. सो देअरफोर वी कॅन राईट x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 1. इट इज अवर आन्सर. दॅट मीन्स हे आपण असंही लिहू शकतो. इन ब्रॅकेट 2,1 is the solution of above equations is it clear. Then next one, second one, first equation it is x minus 2y is equal to minus 1 and second equation it is 2x minus y is equal to 7. so सुरुवातीला आपण नंबर देऊया. x minus 2y is equal to minus 1 या इक्वेशनला आपण नंबर 1 ने इंडिकेट करूया. त्यानंतर 2x minus y is equal to 7 या इक्वेशनला आपण सेकंड नंबरने इंडिकेट करूया. सो आपल्याला वायची टर्म जर इलिमिनेट करायची असेल तर इथं वायचा कोइफिशियंट 2 आहे, बट इथं वायचा कोइफिशियंट 1 आहे. दॅट मीन्स या सेकंड इक्वेशनला आपल्याला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो त्यामुळे आपल्याला सेम टर्म्स मिळणार आहे. सो साईनसुद्धा सेम आहे. सो साईन सेम असल्यामुळं इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3 जे न्यू इक्वेशन तयार होणार आहे त्यामध्ये आपल्याला सबट्रॅक्शन घ्यावं लागेल. इज इट. सो वी कॅन राईट टू इलिमिनेट वाय, to eliminate y multiply equation second by 2 is it clear. So equation second that means 2x minus y is equal to 7. सो या इक्वेशनला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स बोथ साईडला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट. सो 2 ने सुरुवातीला फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय होणार आहे. सो 2 इंटू 2x दॅट मीन्स 4x मायनस 2 इंटू y दॅट मीन्स मायनस 2y इज इक्वल टू 7 2 जा 14. या इक्वेशनला आपण नंबर 3 ने इंडिकेट करूया. त्यानंतर सिम्पली इक्वेशन थर्ड अँड इक्वेशन फर्स्ट यामध्ये आपल्याला मायनस 2y ही सेम टर्म मिळालेली आहे. सो साईनसुद्धा सेम आहे. सो ही टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला सबट्रॅक्शन घ्यावं लागणार आहे. सो वी कॅन राईट सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3. सो इक्वेशन 3 दॅट मीन्स 4x मायनस 2y इज इक्वल टू 14 मायनस इक्वेशन 1 दॅट मीन्स x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 1 इज इट. सो सबट्रॅक्शन करायचं आहे. दॅट मीन्स साईन हे चेंज होणार आहे. इज इट. सो मायनस 2yला प्लस 2y कॅन्सल होणार आहे. त्यानंतर 4x मायनस x दॅट मीन्स 3x इज इक्वल टू 14 प्लस 1 होणार आहे. दॅट मीन्स 15 इज इट. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 3 हे शिफ्ट करावे लागतील. शिफ्ट केल्यानंतर ते 15/3 होतील. इज इट. 3ने आपण कट करू शकतो. 3 1 जा 3 3 5 जा 15. सो x इज इक्वल टू 5. x इज इक्वल टू 5. देन वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो वी कॅन राईट सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. आपण कोणत्याही इक्वेशनमध्ये ती पुट करू शकतो. सो इक्वेशन 1 दॅट मीन्स x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 1 इज इट. सो x प्लेसवर 5 येणार आहे. दॅट मीन्स 5 मायनस 2y इज इक्वल टू मायनस
1 इज इक्वल सो -2y इज इक्वल टू -1 -5 होणार आहे. सुरुवातीला 5 हे प्लसमध्ये आहेत, शिफ्ट केल्यानंतर ते सबट्रॅक्ट होणार आहे इज इक्वल सो -2y इज इक्वल टू -6 होणार आहे. सो y इज इक्वल टू -6 अपॉन -2 होतील इज इक्वल सुरुवातीला -2 हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, त्यानंतर ते शिफ्ट केल्यानंतर डिव्हायडेशनला जाणार आहेत. सो या मायनसला मायनस कॅन्सल होणार आहे. त्यानंतर 2 1 2 2 3 6 दॅट मीन्स y इज इक्वल टू 3. सो y इज इक्वल टू 3. So we can write therefore x is equal to 5 and y is equal to 3 is the solution of given equations. It is our answer. Then next example, third one, first equation it is x plus y is equal to 11 and second equation it is 2x minus 3y is equal to 7. So first step ला आपण नंबर करत असतो. So we can write x plus y is equal to 11. या इक्वेशनला आपण नंबर 1 नी इंडिकेट करूया. त्यानंतर 2x मायनस 3y इज इक्वल टू 7 या इक्वेशनला आपण सेकंड नंबरनी इंडिकेट करूया. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इक्वेशन फर्स्टमध्ये प्लस y ही टर्म आहे, त्यानंतर इक्वेशन सेकंडमध्ये -3y ही टर्म आहे इज इक्वल. सो ही yची टर्म इलिमिनेट करण्यासाठी इथं yचा कोएफिशियंट 1 आहे बट इथं तो 3 आहे. दॅट मीन्स yचं कन्वर्जन 3y मध्ये करण्यासाठी फर्स्ट इक्वेशनला 3 नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे इज इट. सो वी कॅन राईट टू इलिमिनेट y multiply equation first by 3 is it clear. So equation first x plus y is equal to 11 is it clear. या इक्वेशनला बोथ साईडला 3 नी मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स LHS अँड RHS या दोन्ही साईडला आपल्याला 3 नी मल्टिप्लाय करायचं आहे. सो 3 नी सुरुवातीला एक्सला मल्टिप्लाय करायचं आहे, देन वायला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 3 इंटू एक्स दॅट मीन्स 3x प्लस 3 इंटू वाय दॅट मीन्स 3y इज इक्वल टू 11 इंटू 3 दॅट मीन्स 33. या इक्वेशनला पण नंबर 3 नी इंडिकेट करूया. त्यानंतर इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड हे जर आपण ऑब्झर्व केलं तर यामध्ये -3y ही टर्म मिळालेली आहे, त्यानंतर इक्वेशन थर्डमध्ये +3y ही टर्म मिळालेली आहे इज इट. सो ही सेम टर्म आहे आणि साईनसुद्धा डिफरंट आहे. दॅट मीन्स सिम्पली इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्डमध्ये आपण ॲडिशन घेऊन ही टर्म कॅन्सल करू शकतो. सो वी कॅन राईट बाय टेकिंग ॲडिशन ऑफ इक्वेशन थर्ड अँड second. So equation third that means 3x plus 3y is equal to 33 is it clear. And equation second that means 2x minus 3y is equal to 7 is it clear. So addition घ्यायची आहे. that means plus 3y ला हे -3y कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर 3x plus 2x that means 5x is equal to 3 plus 7 that means 10 कॅरी 1 होतील. त्यानंतर 3 plus 1 that means 4 इज इट. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 5 हे आपल्याला RHSला शिफ्ट करायचे आहे. सुरुवातीला ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, शिफ्ट केल्यानंतर ते डिव्हायडेशनला जाणार. सो आपण 5 नी कट करू शकतो. 5 1 जा 5, 5 8 जा 40. सो एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे x इज इक्वल टू 8. सो वायची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो वी कॅन राईट नाव substitute x is equal to 8 in one of the equation. आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. सो इक्वेशन 1 इट इज x plus y is equal to 11 is it. सो x प्लेसवर 8 येणार आहे. 8 plus y is equal to 11. yची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 8 हे RHSला शिफ्ट करावे लागतील. सुरुवातीला ते प्लसमध्ये आहेत. सो y इज इक्वल टू 11 minus 8 होतील इज इट. सो y इज इक्वल टू 3. सो वी कॅन राईट x इज इक्वल टू 8 and y is equal to 3 is the solution of above simultaneous equations.
Is it clear? It is our answer. Then next example. Fourth one. First equation 2x plus y is equal to minus 2 and second equation it is 3x minus y is equal to 7. So number करूया 2x plus y is equal to minus 2. या इक्वेशनला आपण नंबर 1 नी इंडिकेट करूया. त्यानंतर 3x minus y is equal to 7 या इक्वेशनला आपण सेकंड नंबरने इंडिकेट करूया. इज इट क्लियर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं प्लस y आहेत आणि त्यानंतर इथं मायनस y आहे. दॅट मीन्स सिम्पली ही वायची टर्म इलिमिनेट करण्यासाठी इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडमध्ये आपण ॲडिशन घेणार आहोत. सो वी कॅन राईट बाय टेकिंग ॲडिशन ऑफ equation 1 and 2. So equation 1 that means 2x plus y is equal to minus 2 and equation second that means 3x minus y is equal to 7. Is it clear? So addition घ्यायची आहे प्लस y ला हे मायनस y कॅन्सल होणार आहे. Is it clear? So 2x plus 3x that means 5x is equal to plus 7 minus 2 that means 5. Is it clear? आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स x इज इक्वल टू 5 अपॉन 5 होतील. सुरुवातीला 5 हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. सो शिफ्ट केल्यामुळे ते डिवायडेशनला येणार आहेत. सो 5 ला 5 कॅन्सल होणार आहेत. 5 1 जा 5, 5 1 जा 5. सो x ची व्हॅल्यू 1. सो सबस्टिट्यूट x is equal to 1 in equation 1. So equation 1 it is 2x plus y is equal to minus 2. So x plus वर 1 येणार आहे. That means 2 into 1 plus y is equal to minus 2. Is it clear? 2 into 1 that means 2 plus y is equal to minus 2. आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. That means y is equal to minus 2 होणार आहे. Is it clear? सो सुरुवातीला 2 हे प्लसमध्ये आहेत. शिफ्ट केल्यामुळे ते मायनस 2 झालेले आहेत. सो y इज इक्वल टू मायनस 4. सो yची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला इझिली मिळालेली आहे. सो वी कॅन राईट x इज इक्वल टू 1. देअरफॉर x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू मायनस 4 इज द सोल्युशन ऑफ अबव सायमल्टेनियस इक्वेशन्स. देन नेक्स्ट एक्झाम्पल. Fifth one, first equation it is 2x minus y is equal to 5 and second equation it is 3x plus 2y is equal to 11. So सुरुवातीला आपण नंबर करूया 2x minus y is equal to 5 या इक्वेशनला नंबर 1 नी इंडिकेट करूया. त्यानंतर 3x plus 2y is equal to 11 या इक्वेशनला आपण सेकंड नंबरनी इंडिकेट करूया. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इक्वेशन फर्स्टमध्ये मायनस y ही टर्म आहे. त्यानंतर इक्वेशन सेकंडमध्ये प्लस 2y ही टर्म आहे. दॅट मीन्स ही वायची टर्म इलिमिनेट करण्यासाठी इथं वायचा कोएफिशियंट 1 आहे बट इथं तो 2 आहे. दॅट मीन्स वायचं कन्वर्जन 2y मध्ये करावं लागणार आहे. सो या इक्वेशन फर्स्टला 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. सो वी कॅन राईट टू इलिमिनेट y multiply equation first by 2. Is it clear? So equation first that means 2x minus y is equal to 5. या इक्वेशनला 2 नी मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स LHS अँड RHS दोन्ही साईडला 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लियर? सो 2 नी ब्रॅकेटमध्ये सॉल्व करायचं आहे. दॅट मीन्स फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 2 into 2x that means 4x minus 2 into y that means 2y is equal to 5 2 जा 10. सो या इक्वेशनला आपण नंबर 3 नी इंडिकेट करूया. सो इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड हे जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं प्लस 2y ही टर्म आहे. त्यानंतर इथं मायनस 2y ही टर्म आहे. दॅट मीन्स सेम टर्म आहे आणि साईन हे डिफरंट आहे. सो ही टर्म कॅन्सल करण्यासाठी सिम्पली आपल्याला ॲडिशन घ्यावी लागणार आहे. सो वी कॅन राईट बाय टेकिंग ॲडिशन ऑफ इक्वेशन second and third. So equation second that means 3x plus 2y is equal to 11 plus equation third that means 4x minus
2y इज इक्वल टू 10. इजिकलं. सो ॲडिशन घ्यायची आहे. सो या प्लस 2yला हे मायनस 2y कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर 3x प्लस 4x दॅट मीन्स 7x इज इक्वल टू 10 प्लस 11 दॅट मीन्स 21. इजिकलं. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 7 हे आपल्याला RHSला शिफ्ट करावे लागतील. सो सुरुवातीला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर ते डिव्हायडेशनला येणार आहेत. सो 7ने आपण कट करू शकतो. 7 1 जा 7, 7 3 जा 21. सो x इज इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. देन वायची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो वी कॅन राईट नाव सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 3 इन वन ऑफ द इक्वेशन. इन इक्वेशन 1 मध्ये आपण ती पुट करूया. सो इक्वेशन 1 दॅट मीन्स 2x मायनस y इज इक्वल टू 5. इजिकलं. सो x प्लेसवर 3 येणार आहे. दॅट मीन्स 2 इंटू 3 मायनस y इज इक्वल टू 5. इजिकलं. सो 3 2 जा 6, 6 मायनस y इज इक्वल टू 5. इजिकलं. सो yची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो मायनस y ॲज इट इज 5 मायनस 6 होतील. इजिकलं. सुरुवातीला ते प्लसमध्ये आहेत, शिफ्ट केल्यामुळे ते मायनस 6 होणार आहे. सो मायनस y इज इक्वल टू मायनस 1 होणार आहेत. इजिकलं. सो या मायनसला मायनस कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर y इज इक्वल टू 1. सो वी कॅन राईट देअरफॉर x इज इक्वल टू 3 अँड y is equal to 1 is the solution of above simultaneous equations. Then next one, sixth one, first equation it is x minus 2y is equal to minus 2 and second equation it is x plus 2y is equal to 10. So first step ला आपण नंबर करत असतो. So you can write x minus 2y is equal to minus 2. या इक्वेशनला आपण नंबर 1 नी इंडिकेट करूयात. त्यानंतर x प्लस 2y इज इक्वल टू 10 या इक्वेशनला आपण सेकंड नंबरने इंडिकेट करूया. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इक्वेशन फर्स्टमध्ये मायनस 2y ही टर्म आहे. त्यानंतर इक्वेशन सेकंडमध्ये प्लस 2y ही टर्म आहे. दॅट मीन्स सेम टर्म आहे आणि साईनसुद्धा अपोजिट आहे. दॅट मीन्स सिम्पली ही टर्म कॅन्सल करण्यासाठी इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडमध्ये आपल्याला ॲडिशन घ्यावी लागणार आहे. सो वी कॅन राईट बाय टेकिंग addition of equation second and first. So equation second that means x plus 2y is equal to 10 plus equation first that means x minus 2y is equal to minus 2. Is it clear? So addition घ्यायची आहे. So plus 2y ला हे minus 2y कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर x plus x that means 2x is equal to 10 मायनस 2 होतील. दॅट मीन्स 8. एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 2 हा आपल्याला RHSला शिफ्ट करावा लागेल. सो x इज इक्वल टू 8/2 होतील. इज इट. सो 2ने कॅन्सल करता येईल. 2 1 जा 2, 2 4 जा 8. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला इझिली मिळालेली आहे. x इज इक्वल टू 4. सो वायची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो यू कॅन राईट नाव सबस्टिट्यूट x is equal to 4 in one of the equation. आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. सो इक्वेशन 1 इट इज x minus 2y is equal to minus 2. सो x प्लेसवर 4 येणार आहे. दॅट मीन्स 4 minus 2y is equal to minus 2. इज इट. सो minus 2y as it is equal to minus 2 minus 4 होणार आहे. इज इट. सो सुरुवातीला 4 हे प्लसमध्ये आहेत, शिफ्ट केल्यामुळे ते मायनस 4 झालेले आहेत. इज इट. सो मायनस 2y इज इक्वल टू मायनस 6. सो वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स y इज इक्वल टू मायनस 6/-2 होतील. इज इट. सुरुवातीला मायनस 2 हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, सो ते डिव्हायडेशनला आलेले आहेत. सो मायनसला मायनस कॅन्सल. देन 2 1 जा 2, 2 3 जा 6. इज इट. y इज इक्वल टू 3. y इज इक्वल टू 3. सो we can write therefore x is equal to 4 and y is equal to 3 is the solution of above simultaneous equations. Then next question. See the question number 3rd. By equating coefficients of variables solve the following equation.
सॉल्व दी फॉलोइंग इक्वेशन. दॅट मीन्स जस्ट वी हॅव टू फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. सेम क्वेश्चन नंबर सेकंड सारखाच हा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. वन बाय वन सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 3 मधील फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट इक्वेशन इट इज 3x minus 4y is equal to 7 and second equation it is 5x plus 2y is equal to 3. So first step ला आपण नंबर करत असतो. So we can write 3x minus 4y is equal to 7. या इक्वेशनला आपण नंबर 1 नी इंडिकेट करूया. त्यानंतर 5x plus 2y is equal to 3. या इक्वेशनला आपण सेकंड नंबरनी इंडिकेट करूया. इज इट क्लियर? सो आपल्याला सेम टर्म्स मिळवायचे आहेत. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इक्वेशन फर्स्टमध्ये -4y ही टर्म आहे. इज इट क्लियर? त्यानंतर इक्वेशन सेकंडमध्ये +2y ही टर्म आहे. दॅट मीन्स वायची टर्म इलिमिनेट करायची असेल तर आपल्याला कोइफिशियंट हा सेम करून घ्यावा लागणार आहे. इज इट क्लियर? इथं वायचा कोइफिशियंट 2 आहे आणि इथं 4 आहे. सो 2yचं कन्वर्जन 4y करण्यासाठी या सेकंड इक्वेशनला 2 नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लियर? त्यामुळे आपल्याला सेम टर्म्स मिळणार आहेत. सो वी कॅन राईट टू इलिमिनेट y, to eliminate y multiply equation second by 2. Is it clear? So equation second, that means 5x plus 2y is equal to 3. या इक्वेशनला बोथ साइडला 2 नी मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स LHS अँड RHSला 2 नी मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लियर? सो 2 नी ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 2 into 5x दॅट मीन्स 10x प्लस 2 into 2y दॅट मीन्स 4y इज इक्वल टू 3 2 जा 6. सो या इक्वेशनला आपण नंबर 3 नी इंडिकेट करूया. सो इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थर्ड जर आपण ऑब्झर्व केलं तर इक्वेशन फर्स्टमध्ये -4y ही टर्म आहे. त्यानंतर इक्वेशन थर्डमध्ये +4y ही टर्म आहे. दॅट मीन्स टर्म या सेम आहेत आणि साइन हे डिफरंट आहे. दॅट मीन्स ही टर्म कॅन्सल करण्यासाठी सिम्पली आपण ॲडिशन घेणार आहोत. सो वी कॅन राईट बाय टेकिंग ॲडिशन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. सो इक्वेशन फर्स्ट दॅट मीन्स 3x minus 4y is equal to 7 plus equation third that means 10x plus 4y is equal to 6. Is it clear? So addition घ्यायची आहे. -4y ला +4y कॅन्सल होणार आहे. त्यानंतर 10x plus 3x that means 13x is equal to 7 plus 6 that means 13. सो एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो 13 आपल्याला शिफ्ट करावे लागतील. सुरुवातीला ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. सो शिफ्ट केल्यानंतर 13/13 होतील. इज इट क्लियर? सो 13ला 13 कॅन्सल दॅट मीन्स 13 1 जा अँड 13 1 जा. सो एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. एक्स इज इक्वल टू 1. देन वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो यू कॅन राईट नाव सबस्टिट्यूट x is equal to 1 in one of the equation. आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. सो इक्वेशन 1 इट इज 3x minus 4y is equal to 7. इज इट? सो x प्लेसवर 1 येणार आहे. दॅट मीन्स 3 into 1 minus 4y is equal to 7. इज इट? सो 3 1 जा 3 minus 4y is equal to 7. सो minus 4y is equal to 7 minus 3 होणार आहे. इज इट? सुरुवातीला 3 हे प्लसमध्ये आहे. सो शिफ्ट केल्यानंतर ते -3 झालेले आहेत. सो -4y इज इक्वल टू 7 minus 3 दॅट मीन्स 4. इज इट? सो y इज इक्वल टू 4/-4 होणार आहे. इज इट? सो 4ला 4 कॅन्सल 4 1 जा 4 4 1 जा 4. त्यानंतर इथं साईन प्लस आहे. त्यानंतर इथं मायनस आहे. दॅट मीन्स प्लस डिवायडेड बाय मायनस. आन्सर हे मायनसमध्ये येणार आहे. सो यू कॅन राईट y इज इक्वल टू -1. So we can write x is equal to 1 and y is equal to -1 is the solution of above simultaneous equations. Then next example, second one, first equation it is 5x plus 7y is equal to 17 and second equation it is 3x minus 2y is equal to 4. So सुरुवातीला आपण नंबर करूया. 5x plus 7y is equal to 17 या इक्वेशनला आपण
नंबर 1नी इंडिकेट करूया. त्यानंतर 3x मायनस 2y इज इक्वल टू 4 या इक्वेशनला आपण सेकंड नंबरनी इंडिकेट करूया. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं प्लस 7y आहेत. त्यानंतर सेकंड इक्वेशनमध्ये मायनस 2y आहे. दॅट मीन्स वायची टर्म इलिमिनेट करण्यासाठी आपल्याला कोइफिशियंट सेम करून घ्यावे लागणार आहे. इथं कोइफिशियंट 7 आहे. दॅट मीन्स इक्वेशन सेकंडला 7नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. त्यानंतर इथं वायचा कोइफिशियंट 2 आहे. दॅट मीन्स इक्वेशन फर्स्टला 2नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. त्यामुळे आपल्याला सेम टर्म्स मिळणार आहे. सो वी कॅन राईट टू इलिमिनेट y multiply equation first by 2 and equation second by 7. Is it clear? So we can write equation first 5x plus 7y is equal to 17. सो या इक्वेशनला 2नी मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स बोथ साईडला 2नी मल्टिप्लाय करायचं आहे. सो 2नी ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 2 इंटू 5x दॅट मीन्स 10x प्लस 2 इंटू 7 दॅट मीन्स 14 इंटू y दॅट मीन्स 14y. 17 2 चा 34. सो या इक्वेशनला आपण नंबर 3नी इंडिकेट करूया. त्यानंतर इक्वेशन सेकंडला 7नी मल्टिप्लाय करायचं आहे. सो इक्वेशन सेकंड दॅट मीन्स 3x मायनस 2y इज इक्वल टू 4. या इक्वेशनला 7नी मल्टिप्लाय करायचं आहे. सो LHS अँड RHS दोन्ही साईडला 7नी मल्टिप्लाय करायचं आहे. सो 7नी सुरुवातीला फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 7 3 जा 21 इंटू x मायनस 7 2 जा 14 इंटू y होणार आहे. इज सो 4 7 जा 28. सो या इक्वेशनला आपण नंबर 4नी इंडिकेट करूया. इज सो इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4मध्ये आपल्याला प्लस 14y आणि त्यानंतर इथं मायनस 14y ही टर्म मिळालेली आहे. इज सो सेम टर्म आहे आणि त्यानंतर साईनसुद्धा डिफरंट आहे. दॅट मीन्स ही टर्म कॅन्सल करण्यासाठी सिम्पली आपल्याला ॲडिशन घ्यावी लागणार आहे. सो वी कॅन राईट बाय टेकिंग ॲडिशन of equation 3 and 4. So equation 3 that means 10x plus 14y is equal to 34 plus equation 4 that means 21x minus 14y is equal to 28. is it clear? So addition घ्यायची आहे. प्लस 14y ला हे मायनस 14y कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर 10x plus 21x that means 31x is equal to 8 plus 4 फेल होतील कॅरी 1. त्यानंतर 3 plus 3 होतील 6. इज इट आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स x इज इक्वल टू 62/31 होणार आहे. इज इट सो 31नी आपण डिरेक्टली कट करू शकतो. 31 1 जा अँड 31 2 जा 62. सो x इज इक्वल टू 2. देन वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो वी कॅन राईट नाव सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. कोणतेही इक्वेशनमध्ये ते आपण पुट करू शकतो. सो इक्वेशन 1 दॅट मीन्स 5x प्लस 7y इज इक्वल टू 17. इज इट सो x प्लेसवर 2 येणार आहे. दॅट मीन्स 5 इंटू 2 प्लस 7y इज इक्वल टू 17. इज इट 5 2 जा 10. 10 प्लस 7y इज इक्वल टू 17. सो 7y इज इक्वल टू 17 मायनस 10 होतील. सुरुवातीला ते प्लसमध्ये आहेत, शिफ्ट केल्यामुळे ते मायनस झालेले आहेत. सो 7y इज इक्वल टू 7. इज इट दॅट मीन्स y इज इक्वल टू 7/7 होणार आहेत. सो 7 1 जा अँड 7 1 जा. दॅट मीन्स y इज इक्वल टू 1. So therefore we can write x is equal to 2 and y is equal to 1 is the solution of above simultaneous equations. Then next example, third one, first equation it is x minus 2y is equal to minus 10 and second equation it is 3x minus 5y is equal to minus 12.
फर्स्ट स्टेपला आपण नंबर करूया. x मायनस 2y इज इक्वल टू -10 या इक्वेशनला नंबर 1नी इंडिकेट करूया. त्यानंतर 3x मायनस 5y इज इक्वल टू -12 या इक्वेशनला आपण सेकंड नंबरनी इंडिकेट करूया. सो इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड हे जर आपण ऑब्झर्व केलं तर एक्सची टर्म आपल्याला इझिली इलिमिनेट करता येईल. सो इक्वेशन फर्स्टमध्ये एक्स ही टर्म आहे, त्यानंतर इक्वेशन सेकंडमध्ये 3x ही टर्म आहे. दॅट मीन्स इथं एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, बट इथं तो 3 आहे. दॅट मीन्स एक्सचं कन्वर्जन 3xमध्ये करण्यासाठी, दॅट मीन्स सेम टर्म मिळवण्यासाठी आपल्याला इक्वेशन फर्स्टला 3नी मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट टू इलिमिनेट एक्स, टू इलिमिनेट x multiply equation first by 3. So equation first, that means x minus 2y is equal to -10. So या इक्वेशनला 3नी मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स LHS अँड RHS या दोन्ही साईडला आपल्याला 3नी मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर? सो 3नी सुरुवातीला ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 3 इंटू एक्स दॅट मीन्स 3x मायनस 3 टू जा 6 इंटू वाय इज इक्वल टू -10 इंटू 3 दॅट मीन्स -30. सो या इक्वेशनला आपण नंबर 3नी इंडिकेट करूया. त्यानंतर इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन सेकंड हे जर आपण ऑब्झर्व केलं तर इक्वेशन सेकंडमध्ये +3x ही टर्म आहे आणि इक्वेशन थर्डमध्ये +3x ही टर्म आहे. सो टर्म सेम आहे आणि त्यानंतर साईनसुद्धा सेम आहे. सो ही टर्म कॅन्सल करण्यासाठी या दोन्ही इक्वेशनमध्ये आपल्याला सबट्रॅक्शन घ्यावं लागणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम थर्ड. सो इक्वेशन थर्ड दॅट मीन्स 3x मायनस 6y इज इक्वल टू -30 मायनस इक्वेशन सेकंड दॅट मीन्स 3x मायनस 5y इज इक्वल टू -12. इज इट क्लिअर? सो सबट्रॅक्शन घेणार आहोत. दॅट मीन्स साईन हे चेंज होणार आहे. इथं मायनस होणार आहे, इथं प्लस होणार आहे. इज इट क्लिअर? सो +3xला -3x कॅन्सल होणार आहे. त्यानंतर -6y प्लस 5y होणार आहे. दॅट मीन्स -y ओनली इज इक्वल टू -30 प्लस 12 दॅट मीन्स मायनसमध्ये आन्सर येणार आहे -18. इज इट क्लिअर? सो मायनसला मायनस कॅन्सल होणार आहे. त्यानंतर y इज इक्वल टू 18. इज इट क्लिअर? सो yची व्हॅल्यू मिळालेली आहे. देन वी हॅव टू फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ x. सो नाव वी कॅन राईट सबस्टिट्यूट y इज इक्वल टू 18 इन वन ऑफ द इक्वेशन. आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. सो इक्वेशन 1 इट इज x मायनस 2y इज इक्वल टू -10. इज इट क्लिअर? x ॲज इट इज -2 y प्लेसवर 18 येणार आहे इज इक्वल टू -10. इज इट क्लिअर? सो x इज इक्वल टू 36 इज इक्वल टू -10. इज इट क्लिअर? सो आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स हे -36 आपल्याला शिफ्ट करावे लागतील. सो x इज इक्वल टू -10 प्लस 36 होणार आहे. x इज इक्वल टू 36 मायनस 10 दॅट मीन्स 26. इज इट क्लिअर? एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. सो वी कॅन राईट देअरफॉर x इज इक्वल टू 26 अँड y इज इक्वल टू 18 is the solution of above simultaneous equations. Then next example. Fourth one, first equation it is 4x plus y is equal to 34 and second equation it is x plus 4y is equal to 16. So first step ला number करूया. 4x plus y is equal to 34 या इक्वेशनला नंबर 1 नी इंडिकेट करूया. त्यानंतर x plus 4y is equal to 16 या इक्वेशनला नंबर सेकंडनी इंडिकेट करूया. इज इट क्लिअर? सो इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड हे जर आपण ऑब्झर्व केलं तर वायची टर्म इलिमिनेट करण्यासाठी इथं वायचा कोएफिशियंट 1 आहे, बट इथं तो 4 आहे. दॅट मीन्स वायचं कन्वर्जन 4y करण्यासाठी इक्वेशन फर्स्टला 4नी मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट टू इलिमिनेट y multiply
इक्वेशन फर्स्ट by 4. Is it clear? So equation first, that means 4x plus y is equal to 34. या इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स LHS अँड RHS या दोन्ही साईडला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लियर? सो 4ने ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 4 × 4x दॅट मीन्स 16x प्लस 4 × y दॅट मीन्स 4y इज इक्वल टू, हे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 4 4 जा 16, कॅरी 1 होतील, 4 3 जा 12 आणि कॅरी झालेले 1 दॅट मीन्स 13. सो या इक्वेशनला नंबर 3ने इंडिकेट करूया. सो इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड हे जर आपण ऑब्झर्व केलं तर इक्वेशन सेकंडमध्ये प्लस 4y ही टर्म आहे. त्यानंतर इक्वेशन थर्डमध्ये प्लस 4y ही सेम टर्म आहे. दॅट मीन्स साईनसुद्धा सेम आहे. सो ही टर्म इलिमिनेट करण्यासाठी, कॅन्सल करण्यासाठी आपल्याला या दोन्ही इक्वेशनमध्ये सबट्रॅक्शन घ्यावं लागेल. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट सबट्रॅक्ट इक्वेशन 2 from 3. So equation 3, that means 16x plus 4y is equal to 136 minus equation 2, that means x plus 4y is equal to 16. is it clear? So subtraction घेणार आहे. that means साइन ही चेंज होणार आहे. इथं मायनस आणि इथंही मायनस होणार आहे. सो प्लस 4y ला हे मायनस 4y कॅन्सल होतील. त्यानंतर 16x minus 1x that means plus 15x होणार आहेत. इज इक्वल टू 6 minus 6 that means 0. त्यानंतर 3 minus 1 that means 2 आणि हे 1 ॲज इट इज. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 15 हे आपल्याला RHSला शिफ्ट करावे लागतील. सो शिफ्ट झाल्यानंतर 120/15 होणार आहे. इज इट क्लियर? सो डिरेक्टली आपण 15ने कट करू शकतो. 15 1 जा आणि 15 8 जा 120. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. एक्स इज इक्वल टू 8. देन वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो वी कॅन राईट सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू 8 इन वन ऑफ द इक्वेशन. आपण इक्वेशन 1मध्ये पुट करूया. कोणतेही इक्वेशनमध्ये पुट केली तरी चालेल. सो इक्वेशन 1 दॅट मीन्स 4x प्लस वाय इज इक्वल टू 34. सो एक्स प्लेसवर 8 येणार आहे. दॅट मीन्स 4 × 8 होणार आहे प्लस वाय इज इक्वल टू 34. सो 4 × 8 दॅट मीन्स 32 प्लस वाय इज इक्वल टू 34. सो वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 34 मायनस 32 होणार आहे. इज इट क्लियर? सुरुवातीला 32 हे प्लसमध्ये आहेत, शिफ्ट केल्यानंतर ते मायनसमध्ये येणार आहेत. सो वाय इज इक्वल टू 2 ओनली. So we can write therefore x is equal to 8 and y is equal to 2 is the solution of above simultaneous equations. Then next question. See the question number 4. Solve the following simultaneous equations. That means we have to find out the value of x and value of y. So see the first one, x upon 3 plus y upon 4 is equal to 4 and second equation it is x upon 2 minus y upon 4 is equal to 1. सो हे जे इक्वेशन आहेत त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं आहे आणि सेम झालेला डिनॉमिनेटर आपण RHSला शिफ्ट करू शकतो. इज इट क्लियर? दॅट मीन्स हा डिनॉमिनेटर सेम करून घेण्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार आहोत. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. क्वेश्चन नंबर 4 मधील फर्स्ट एक्झाम्पल. First equation it is x upon 3 plus y upon 4 is equal to 4 and second equation it is x upon 2 minus y upon 4 is equal to 1. So first stepला आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो वी कॅन राईट 4 × x that means 4x plus 3 × y that means 3y upon 4 × 3 होणार आहे that means 12 is equal to 4 as it is. Then second equation यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन that means 4 × x 4x minus 2 × y that means 2y upon 4 × 2 that means 8 is equal to 1. सो हा सेम झालेला डिनॉमिनेटर आहे तो RHSला आपण शिफ्ट करू शकतो. सो शिफ्ट झाल्यानंतर तो
मल्टिप्लिकेशनला जाणार आहे. सुरुवातीला तो डिवायडेशनमध्ये आहे, शिफ्ट झाल्यानंतर मल्टिप्लिकेशनला. त्यानंतर 8 हा सुद्धा आपण RHSला शिफ्ट करणार आहोत. सो वी कॅन राईट इक्वेशन 4x + 3y इज इक्वल टू 4 × 12 इज इक्वल. सो 4x + 3y इज इक्वल टू 12 × 4 दॅट मीन्स 12 4 48. या इक्वेशनला आपण नंबर 1नी इंडिकेट करूया. त्यानंतर सेकंड इक्वेशन 4x - 2y इज इक्वल टू 1 × 8 होणार आहे इज इक्वल. सुरुवातीला 8 हा डिव्हायडेशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर तो मल्टिप्लिकेशनला आलेला आहे. सो वी कॅन राईट 4x - 2y इज इक्वल टू 8. सो या इक्वेशनला आपण सेकंड नंबरनी इंडिकेट करूया. सो इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड हे जर आपण ऑब्झर्व केलं तर इक्वेशन फर्स्टमध्ये 4x ही टर्म आहे, त्यानंतर इक्वेशन सेकंडमध्ये सुद्धा सेम टर्म आहे आणि साईनसुद्धा सेम आहे. इथं प्लस साईन आहे, त्यानंतर या टर्मचं साईनसुद्धा प्लस आहे. दॅट मीन्स 4x ही टर्म कॅन्सल करण्यासाठी या दोन्ही इक्वेशनमध्ये आपल्याला सबट्रॅक्शन घ्यावं लागेल. सो वी कॅन राईट सबट्रॅक्ट इक्वेशन 2 from 1. So equation 1 that means 4x + 3y is equal to 48 is it clear? Equation 2 that means 4x - 2y is equal to 8. So सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. दॅट मीन्स साईन ही चेंज होणार आहे. इथं मायनस, इथं प्लस, देन इथं मायनस होणार आहे इज इट. सो प्लस 4xला हे -4x कॅन्सल होणार आहे. त्यानंतर प्लस 3y + 2y दॅट मीन्स प्लस 5y इज इक्वल टू 48 - 8 होणार आहे. दॅट मीन्स 40. सो वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 5 सुद्धा आपल्याला RHSला शिफ्ट करून घ्यावे लागतील. सो सुरुवातीला ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, शिफ्ट झाल्यानंतर ते डिव्हायडेशनला येणार आहे इज इट. सो 5ने आपण कट करू शकतो. 5 1 5, 5 8 40. सो वायची व्हॅल्यू मिळालेली आहे y इज इक्वल टू 8. सो एक्सची व्हॅल्यू आता फाइंड आउट करायची आहे. सो वी कॅन राईट नाव सबस्टिट्यूट y इज इक्वल टू 8 इन वन ऑफ द इक्वेशन 1 मध्ये आपण पुट करूया. सो इक्वेशन 1 इट इज 4x + 3y इज इक्वल टू 48 इज इट. सो y प्लेसवर 8 येणार आहे. दॅट मीन्स 4x ॲज इट इज प्लस 3 × y 3 × 8 इज इक्वल टू 48 इज इट. सो 4x ॲज इट इज प्लस 8 3 24 इज इक्वल टू 48 इज इट. सो आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स हे 24 आपल्याला शिफ्ट करावे लागतील. सो 4x इज इक्वल टू 48 - 24 होणार आहे इज इट. 24 सुरुवातीला प्लसमध्ये आहेत, शिफ्ट केल्यामुळे ते मायनसमध्ये आलेले आहेत इज इट. सो 4x इज इक्वल टू 8 - 4 दॅट मीन्स 4 4 - 2 दॅट मीन्स 2. सो एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 4 सुद्धा शिफ्ट करावे लागतील. 24/4 होणार आहे इज इट. सो 4ने आपण डिरेक्टली कट करू शकतो. 4 1 4, 4 6 24. सो x इज इक्वल टू 6. So we can write therefore x is equal to 6 and y is equal to 8 is the solution of above simultaneous equations. Simply यामध्ये one step फक्त increase झालेली आहे. Then next question. Second one, first equation it is x/3 plus 5y is equal to 13 and second equation it is 2x plus y/2 is equal to 19. सो या इक्वेशनमध्ये 5y या टर्मचा डिनॉमिनेटर इथं मेन्शन केलेलं नाही. दॅट मीन्स तो 1 आहे. त्यानंतर 2xचा सुद्धा डिनॉमिनेटर 1 आहे इज इट. सो डिनॉमिनेटर सेम करून घेण्यासाठी आपल्याला सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. दॅट मीन्स x × 1 x ओनली प्लस 3 × 5y दॅट मीन्स 5 3 15 15 × y होणार आहे अपॉन 3 × 1 दॅट मीन्स 3 इज इक्वल टू 13. त्यानंतर सेकंड इक्वेशन 2x × 2 दॅट मीन्स 4x प्लस y × 1 दॅट मीन्स y ओनली अपॉन 2 × 1 दॅट मीन्स 2 इज इक्वल टू 19. सो हा सेम झालेला डिनॉमिनेटर आपण
RHSला शिफ्ट करणार आहोत. सो सुरुवातीला तो डिव्हायडेशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर तो मल्टिप्लिकेशनला जाणार आहे. सो वी कॅन राईट एक्स प्लस 15y इज इक्वल टू 13 इंटू 3 होणार आहे. त्यानंतर 4x प्लस y इज इक्वल टू 19 इंटू 2 होणार आहे. जे क्लिअर. सो एक्स प्लस 15y ॲज इट इज. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन दॅट मीन्स 13 इंटू 3 39. या इक्वेशनला आपण नंबर 1नी इंडिकेट करूया. त्यानंतर 4x प्लस y ॲज इट इज इक्वल टू 19 2 जा 38. या इक्वेशनला आपण सेकंड नंबरनी इंडिकेट करूया. सो इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड हे जर आपण ऑब्झर्व केलं तर इक्वेशन फर्स्टमध्ये x ही टर्म आहे. त्यानंतर इक्वेशन सेकंडमध्ये 4x ही टर्म आहे. दॅट मीन्स एक्सची टर्म इलिमिनेट करण्यासाठी या फर्स्ट इक्वेशनला आपल्याला 4नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लिअर. सो इथं एक्सचा कोएफिशियंट 1 आहे बट इथं तो 4 आहे. सो एक्सचं कन्वर्जन 4x करण्यासाठी या फर्स्ट इक्वेशनला 4नी मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट टू इलिमिनेट एक्स टू इलिमिनेट एक्स multiply equation first by 4. So equation first that means x plus 15y is equal to 39. या इक्वेशनला बोथ साईडला 4नी मल्टिप्लाय करायचं आहे. सो 4नी ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय होणार आहे. सो 4 इंटू एक्स दॅट मीन्स 4x प्लस 15 इंटू 4 होणार. 15 4 जा 60 इंटू 1 इज इक्वल टू हे मल्टिप्लिकेशन करून घ्या. 9 इंटू 4 दॅट मीन्स 9 4 जा 36 कॅरी 3 होतील. त्यानंतर 4 3 जा 12 आणि कॅरी झालेले 3 दॅट मीन्स 15. इज इट क्लिअर. सो या इक्वेशनला आपण नंबर 3नी इंडिकेट करूया. सो इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड जर आपण ऑब्झर्व केलं तर इक्वेशन सेकंडमध्ये 4x ही टर्म आहे. त्यानंतर थर्डमध्ये सेम टर्म आहे आणि साईनसुद्धा सेम आहे. इथं साईन प्लस आहे, इथं सुद्धा साईन प्लस आहे. दॅट मीन्स ही टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला या इक्वेशन्समध्ये सबट्रॅक्शन घ्यावं लागेल. सो वी कॅन राईट सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. So equation 3 that means 4x plus 60y is equal to 156 minus equation 2 that means 4x plus y is equal to 38. Is it clear? So subtraction घ्यायचं आहे. that means साइन हे चेंज होणार आहेत. इथं मायनस आणि इथंही मायनस होणार आहे. सो प्लस 4xला हे मायनस 4x कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर 60y मायनस 1y होणार आहे. दॅट मीन्स 59 इंटू 1 इज इक्वल टू त्यानंतर हे सबट्रॅक्शन 6 मायनस 8 दॅट मीन्स 16 मायनस 8 होतील 8. त्यानंतर 5 मायनस 4 होतील 1 आणि हा 1 ॲज इट इज. इज इट क्लिअर. सो वायची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. y इज इक्वल टू 118 अपॉन 59 होणार आहे. इज इट क्लिअर. सो इथं जर आपण गेस केला तर 9 2 चा 18 होतो आहे. सो 59 इंटू 2 करून बघूया. 9 2 चा 18 कॅरी 1 होतील. 5 2 चा 10 आणि कॅरी झालेला 1. दॅट मीन्स वी कॅन राईट 59 1 चा अँड 59 2 चा 118. सो वायची व्हॅल्यू मिळालेली आहे. y इज इक्वल टू 2. सो एक्सची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो वी कॅन राईट नाऊ सबस्टिट्यूट y is equal to 2 in one of the equation. Equation 1 मध्ये आपण पुट करूया. सो इक्वेशन 1 इट इज x प्लस 15y इज इक्वल टू 39. सो y प्लेसवर 2 येणार आहे. सो x ॲज इट इज x प्लस 15 इंटू 2 इज इक्वल टू 39. इज इट क्लिअर. सो x ॲज इट इज प्लस 15 2 जा 30 इज इक्वल टू 39. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स हा 30 आपल्याला शिफ्ट करावा लागेल. सुरुवातीला तो प्लसमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर तो सबट्रॅक्ट होणार आहे. दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू 39 मायनस 30 होणार आहे. इज इट क्लिअर. सो एक्स इज इक्वल टू 9 ओनली. Therefore we can write
x is equal to 9 and y is equal to 2. Y is equal to 2 is the solution of above simultaneous equations. Then next example. Third one, first equation, it is 2 upon x plus 3 upon y is equal to 13, and second equation 5 upon x minus 4 upon y is equal to minus 2. So या दोन्हीही इक्वेशनमध्ये आता क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला घेता येणार नाही आहे, कारण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर डिनॉमिनेटरला एक्स इंटू वाय ही टर्म राहणार आहे, आणि ही टर्म जर आपण आर एच एसला शिफ्ट केली तर ती आपल्याला कॅन्सल करता येत नाही आहे. सो वी कॅन राईट 2 अपॉन एक्स, ही टर्म आपण कशी लिहू शकतो, 2 इंटू 1 अपॉन एक्स प्लस 3 अपॉन वाय, ही टर्म 3 इंटू 1 अपॉन वाय अशी आपण स्टेट करू शकतो, इज इक्वल टू 13 ॲज इट इज. देन सेकंड इक्वेशन 5 upon x, that means 5 into 1 upon x minus 4 upon y, that means 4 into 1 upon y is equal to minus 2 as it is. Is it clear? So 1 upon x या टर्मसाठी आपण m कन्सिडर करूया, त्यानंतर 1 upon y या टर्मसाठी आपण n कन्सिडर करूया. सो यू कॅन राईट लेट 1 upon x is equal to m and 1 upon y is equal to m. Is it clear? So 2 into m होणार आहे 2m plus 3 into n is equal to 13. Is it clear? So या इक्वेशनला आपण नंबर 1 नी इंडिकेट करूया. त्यानंतर 5 into 1 upon x, that means 1 upon x या प्लेसवर m येणार आहे, त्यानंतर 1 upon y या प्लेसवर n येणार आहे. Is it clear? So we can write 5 into m minus 4 into n is equal to minus 2. सो या इक्वेशनला आपण सेकंड नंबरनी इंडिकेट करूया. सो इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड हे जर आपण ऑब्झर्व केलं तर एनची टर्म इलिमिनेट करायची असेल तर इथं एनचा कोइफिशियंट 3 आहे, बट इथं तो 4 आहे. दॅट मीन्स या इक्वेशनला आपल्याला 4नी मल्टिप्लाय करावं लागेल, त्यानंतर इक्वेशन सेकंडला आपल्याला 3नी मल्टिप्लाय करावं लागेल. सो त्यामुळे आपल्याला सेम टर्म्स मिळणार आहे. So we can write to eliminate n multiply equation first by 4 and equation second by 3. So equation first, that means 2m plus 3n इज इक्वल टू 13. या इक्वेशनला बोथ साईडला 4नी मल्टिप्लाय करायचं आहे. सो वी कॅन राईट मल्टिप्लाय बाय 4 आणि एल एच एसला सुद्धा 4नी मल्टिप्लाय होणार आहे. इज इट क्लियर? सो 4नी फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो वी कॅन राईट 4 इंटू 2m, दॅट मीन्स 4 2 जा 8 इंटू m प्लस 4 3 जा 12 इंटू n. इज इट क्लियर? इज इक्वल टू 13 इंटू 4, दॅट मीन्स 13 4 जा 52. या इक्वेशनला आपण नंबर 3नी इंडिकेट करूया. त्यानंतर इक्वेशन 2ला 3नी मल्टिप्लाय करायचं आहे. सो यू कॅन राईट इक्वेशन 3 5m मायनस 4n इज इक्वल टू मायनस 2. या इक्वेशनला 3नी मल्टिप्लाय करायचं आहे, दॅट मीन्स बोथ साईडला 3नी मल्टिप्लाय करायचं आहे. सो 3नी ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो यू कॅन राईट 3 इंटू 5m, दॅट मीन्स 15m, त्यानंतर 4 3 जा 12 इंटू n इज इक्वल टू 3 इंटू मायनस 2, दॅट मीन्स मायनस 6. या इक्वेशनला आपण 4 नंबरनी इंडिकेट करूया. सो इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 हे जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला प्लस 12n अँड मायनस 12n ही टर्म मिळालेली आहे. सो सेम टर्म विथ अपोजिट साईन मिळालेली आहे, दॅट मीन्स ही टर्म कॅन्सल करण्यासाठी सिम्पली इक्वेशन थर्डमध्ये आणि फोर्थमध्ये ॲडिशन घ्यावी लागणार आहे. सो वी कॅन राईट बाय taking addition of equation 3 and 4. So equation 3, that means 8m plus 12n is equal to 52 plus equation 4, that means 15m minus 12n is equal to minus 6. Is it clear? So इथं प्लस 12nला मायनस 12n कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर
8m plus 15m, that means 23m is equal to 52 minus 6, that means 12 minus 6 होतील 6. त्यानंतर 5 minus 1 4. इज इक्वल, सो आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो m इज इक्वल टू 46/23 होणार आहे. इज इक्वल, सुरुवातीला 23 हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर तो डिवायडेशनला येणार आहे. इज इक्वल, सो 23 ने आपण डिरेक्टली कट करू शकतो. 23 1 जा अँड 23 2 जा 46. सो m ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. m इज इक्वल टू 2. इज इक्वल, सो n ची व्हॅल्यू आता फाइंड आउट करायची आहे. सो वी कॅन राईट नाउ substitute m is equal to 2 in one of the equation. पण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. सो इक्वेशन 1 इट इज 2m plus 3n is equal to 13. सो m प्लेसवर 2 येणार आहे. दॅट मीन्स 2 into 2 plus 3n is equal to 13. इज इक्वल, सो 2 to the 4 plus 3n is equal to 13. सो 3n is equal to 13 minus 4 होणार आहे. इज इक्वल, सुरुवातीला 4 हे प्लसमध्ये आहेत, सो शिफ्ट केल्यामुळे ते मायनसमध्ये येणार आहेत. सो 3n is equal to 13 minus 4, दॅट मीन्स 9. सो n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो 3 सुद्धा आपल्याला शिफ्ट करावे लागतील. 9/3 होणार आहेत. इज इक्वल, पण 3 नी कट करू शकतो. 3 1 जा 3, 3 3 जा 9. सो n ची व्हॅल्यू मिळालेली आहे. n is equal to 3. Is it clear? So we can write now resubstitute m is equal to 1/x and n is equal to 1/y. सुरुवातीला आपण 1/x साठी m कन्सिडर केलेला आहे, त्यानंतर 1/y साठी n कन्सिडर केलेला आहे. सो आता m प्लेसवर 1/x येणार आहे, त्यानंतर n प्लेसवर 1/y येणार आहे. इज इक्वल, सो वी कॅन राईट m इज इक्वल टू 1/x. सो m ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. m इज इक्वल टू 2, दॅट मीन्स 2 इज इक्वल टू 1/x होणार आहे. इज इक्वल, देन n इज इक्वल टू 1/y, दॅट मीन्स n ची व्हॅल्यू 3 फाइंड आउट केलेली आहे. दॅट मीन्स n प्लेसवर 3 येणार आहे, इज इक्वल टू 1/y. सो आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स हा x आपण LHSला शिफ्ट करणार आहोत, त्यानंतर 2 हा RHSला शिफ्ट करणार आहोत. इज इक्वल, त्यानंतर इथं y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स y हा LHSला शिफ्ट होणार आहे, त्यानंतर 3 हा RHSला शिफ्ट होणार आहे. सो वी कॅन राईट x is equal to 1/2 and y is equal to 1/3. Is it clear? It is our final answer. So we can write therefore x is equal to 1/2 and y is equal to 1/3 is the solution of above simultaneous equations. Is it clear? So dear friends, इथं आपण या प्रॉब्लेम सेटमधील क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन नंबर 4 कव्हर केलेले आहेत. सो रिमेनिंग क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.